36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. जामनेर तालुक्यातील तोरनाळे येथे नवरात्री उत्सवानिमित्त दुर्गा मातेची घटस्थापनेसाठी गावातील भक्तांनी श्री क्षेत्र इच्छादेवी मध्य प्रदेश ते तोरनाळे गावापर्यंत हातात अखंड ज्योत घेऊन 100 किलोमीटरचा प्रवास पायी करण्यात येऊन अखंड ज्योत आणि दुर्गा मातेची मूर्ती गावाला नगर प्रदक्षिणा मारत असताना ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रत्येक घरासमोर पूजा आणि आरती केली आहे. नंतर घटस्थापना आणि दुर्गादेवी स्थापना करण्यात आली असून फत्तेपूर येथील सह पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी सुरू केले असलेल्या नवरात्री उत्सवाला प्रत्येक मंडळाला भेट देऊन चालू असलेल्या उत्सवामध्ये गैरशिस्त होणार नाही, आपल्यामुळे इतरांना कोणताही त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. काही अडचणी निर्माण झाल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलंय. त्यानंतर त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी येणाऱ्या शारदीय नवरात्रीचा पर्व हा दुर्गा मातेची भक्ती आणि शक्तीचं प्रतीक आहे. शक्तीची साधने या पावन पर्वामध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते आणि प्रत्येक घरामध्ये आई भगवती मातेची स्वागताची तयारी केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनासोबत महापर्वाची सुरुवात होते. 9 दिवस सकाळ आणि संध्याकाळी दुर्गा मातेची महाआरती आणि उपवास केला जातोय. सकाळी गावातून दुर्गा माता दौंड काढली जाते. रात्री देवी समोर जागरणपर भजन कीर्तन दांडिया गरबा खेळून आनंदाने 9 दिवस भक्तिमय वातावरणात निर्माण होते. पद्धतीनं आपला पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. कुठेही गैरशिस्त होणार नाही, कुठल्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, आपल्यामुळे इतरांना काही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. तसेच काय झालं, काही अडचण असेल तर आमचे पोलीस पाटील आहे, माझा नंबर आहे, मला कॉल करा. तसं तोरनाळे गाव अतिशय शांत आहे, खूप चांगलं आहे, कुठल्या तक्रारी राहत नाही या गावच्या. पण तरीही आपण आपली पूर्वतयारी ठेवून योग्य ते नियोजनबद्ध कार्यक्रम करावा अशी सर्वांना मी काय करतो, सूचना करतो. आणि कुठलीही काहीतरी अडचण असेल तर मला तुम्ही केव्हाही कॉल करू शकता, मला केव्हा संपर्क करू शकता. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील, जामनेर.